धर्मांतर केल्यानं अनुसूचित जातीच्या निकषात राहता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। ॲट्रॉसिटी प्रकरणी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निर्वाळा देत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे। अनुसूचित जातीमधील एखाद्या व्यक्तीनं हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास त्यांना अनुसूचित जातीचे निकष लागू होणार नाहीयेत। आंध्र प्रदेशातील रहिवासी पाद्री चिंथडा आनंद यांना जातीय भेदभाव आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता। या प्रकरणी त्यांनी SC/ST कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती। त्यानंतर रामिरेड्डी यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं त्यांची FIR रद्द केली। पाद्री आनंद यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचा अनुसूचित जातीचा दर्जा संपुष्टात आलाय, त्यामुळे त्यांना SC/ST कायद्याअंतर्गत संरक्षणाचा दावा करता येणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। त्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र असलं तरी त्याचा या प्रकरणात काहीही उपयोग होणार नाही, कारण ख्रिश्चन धर्मात जातीय भेदभाव अस्तित्वात नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। यानंतर आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती PK मिश्रा आणि AV अंजारिया यांच्या खंडपीठानं आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। संविधानातील तरतुदींनुसार केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मीय व्यक्तीच अनुसूचित जातीचा दर्जा मिळवण्यास पात्र असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। मात्र जर एखादी व्यक्ती ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झाली तर ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा लाभ घेऊ शकणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं।